नमस्कार, माझे नाव योगेश खंडाईत, इयत्ता पहिली. मी आज तुमच्या समोर एक छोटासा पोवाडा सादर करीत आहे. तो तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. महाराजांची कीर्ती बेफान होती, महाराजांची कीर्ती बेफान. भल्या भल्यानं फुटला घाम, यांना कोण घालिली असन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजेच आली अधिकचे बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हमलाईने शिवाजी को त्यानं विडा उचलला. नाव त्याचं जलखान, नाव त्याचं जलखान. जीत जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शुभाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबारात, हा खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचे घोड दळ पायदळ, फौज फाटले बक्कळ. अंगी हातीचं बळ, पाहणारा कापीच वाटेत भेटले त्याला चिडी. खेचीत खानाची सेना निघाली, गावाच्या गाव लुटली. देव उद्ध्वस्त केली, आळवेरींची रूळ उठली. कोण कोण रोखणारे वाद, आता शुभाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, पहिल्या वावा होणार. चिंतेत पंत झालं, अश्ववागिनीचा तो छावा. अश्ववागिनीचा तो छावा, गनिमला कसा ठेचावा. डोक्यात गणे मेकावा, भेटीचा धाडला सांगा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खाण्याला हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान त्याला नाही. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी छानदा छामीना उभारिला. नक्षीदार शामी आणायला. अशा नक्षीदार शामीण्यात खान डौलत डुलत आला. सैदबंड त्याच्या संगतीला. शुभाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हक मारतो हसरी. रोकून नजर गैरी जिरो हो जी 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 जी. खानानं राजाला अलिंगन दिलं, दगा केला. खानदाभिमान मानाला. कटारीचा वादन केला. खरखरा आवाज झाला. चिलकत होता अंगाला. खानाचा वास फुका केला. खान येडबडलाय. तितक्याच महाराजांनी पोटामंदी बिछू ढकलला. वाघनक्यांचा मारा केला. टरटरा फाडला पोटाला. त्याला गेला खानाचा पुतळा बाहेर आला जी. अशा तऱ्हेने महाराजांनी सैतील अफजल खानाचा वध केला. अशा महाराजांना